हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त अशा रव्याच्या कुरडया पाहणार आहोत। फक्त 10 मिनिटांमध्ये एकदम हे बघा, झाऱ्यापेक्षाही मोठ्या साईजच्या यामध्ये ना पापड खार घातला आहे ना काही, फक्त तेलाचा एक थेंब पण नाही टाकला आणि फक्त मीठ घालून अशा मस्त अशा 10 मिनिटांमध्ये ह्या कुरडया बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता याची साईज एकदम अशी झाऱ्याच्या बरोबरीत येत आहे। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला ही प्रेस करा। जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। आता हे बघा, फक्त 10 मिनिटांमध्ये ह्या कशा कुरडया बनवल्या आहे मी, काहीच वेळ नाही लागला आणि याची साईज पण बघू शकता। यामध्ये आपण पापड खार नाही टाकला तरी पण मस्त अशा ह्या टम फुगल्या, ती कुरकुरीत झाल्या। आणि अजिबात तेलगटल्या पण नाही झाल्या। आता कुरडे बनवण्यासाठी हा रवा घेतला। 2 वाटी रव्यापासून आपल्याला कुरडया बनवायच्या। तर हा थोडा जाड आहे, तर आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ। म्हणजे पाण्यात टाकला की लवकर भिजेल। बारीक करून घेतला। तर एक मिक्सरचं भांडं घेतलं। आता यामध्ये हा रवा घालूया। मोजून घेतल्या 2 वाट्या। आता हा फिरून घेऊ मिक्सरमधून। आता हा फिरून घेतला, एक भांडं घेतलं, त्यामध्ये टाकते। आता यामध्ये पाणी घालूया। आता चम्मचनी थोडंसं असं फिरून घेते। यामध्ये जे गाठा वगैरे आहेत ते अशा जमल्या नाही पाहिजे। जो रवा आहे आपला तो मस्त असा छान भिजला गेला पाहिजे। आणखी थोडंसं पाणी घालते यामध्ये, एकदम हे घट्ट होऊन गेलं। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5-6 मिनिटं मस्त हा भिजू देऊ। आता 5-6 मिनिटं झाले आहेत। आता जे वरचं पाणी आहे ते काढून घ्यायचं। असं गडूळ आणि घाण पाणी निघते। आता रवा बघू शकता तुम्ही, एकदम असा पांढरा शुभ्र दिसत आहे। चम्मचने असं थोडंसं हलवून घेऊ। असं गॅसवरती पातेले ठेवलं, त्यामध्ये आपल्याला 4 ग्लास मोजून पाणी घ्यायचं आहे। 2 वाटी रव्यासाठी 4 ग्लास पाणी घ्यायचं। आता गॅस ऑन केली मी। आता हे पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। चवीपुरतं मीठ घालूया। आता या पाण्याला छान अशी उकळ आली। आता जो रवा आहे आपला भिजलेला तो यामध्ये घालायचा। पूर्ण टाकून घेते। रवा टाकलास की लगेच चम्मचनी असं कंटिन्यू फिरवत राहायचं आहे। थोडंसं पण नाही थांबायचं, नाही तर रवा जो आहे पाण्यात टाकला की एकदम फुलून जातो। गॅस एकदम कम करून घ्यायची, नाही तर असं त्याचा धापेंड बनवून जाईल। आता तुम्ही बघू शकता, जसा टाकला तसं हे पाण्यामध्ये असं सुसून जाते तो, आणि हे मिश्रण जे आहे एकदम घट्ट होऊन जाते आणि त्याच्या मग गाठा बनून जातील। तर कंटिन्यू असं चम्मचनी नाहीतर लाटांनी असं फिरवत राहायचं। आता मी सांडसनं हे पातेलं व्यवस्थित असं पकडून घेतलं आणि कंटिन्यू मध्यम गॅसवरती शिजू पण द्यायचा आहे आपल्याला। तो फिरवत राहायचं। व्यवस्थित नाही शिजला तर मग ते जे कुरडया आहेत ते तुटून जातात। तसा कमी गॅसवर शिजून घ्यायचा। पाण्याला उकळ आली तेव्हाच गॅस कम करून घ्यायची आणि मिश्रण टाकून कंटिन्यू असं फिरवत राहायचं। फक्त 2-3 मिनिटं, 3-4 मिनिटं जास्तीत जास्त। आता हा शिजून घेतला, पातेलं खाली उतरून घेतलं मी। आता आपण याच्या कुरडया टाकून घेऊ। तर हा सासा घेतला। आता यामध्ये भरपूर अशा चाळण्यात, तर आपल्याला जास्त बारीक चाळणी पण नाही घ्यायची, नाहीतर त्या तुटून जातात कुरडया। तर हे जाडमधून आहे, हे घेते, लावून घेते। तुम्हाला वाटलं तर थोडंसं तेलाचा थेंब असा लावू शकता चाळणीला, पण काही लावत नाही मी। आणि ही चाळणी अशी लावून घेते। तर यामध्ये आपण मिश्रण टाकूया साच्यामध्ये।
तुम्हाला रव्याचे पापड बघायचे असेल तर रव्याचे भरपूर प्रमाणात पापड आणि कमीत कमी पापड पण बनवले आहे मी. खूप छान पापड झाले आहे माझे रव्याचे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. या तुम्ही माझ्या चॅनलवर पण बघू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने 2 व्हिडिओ बनवले आहे मी ना रव्याच्या पापडचे. आता यामध्ये हे पूर्ण मिश्रण टाकून घेतलं. आता आपण याच्या कुरडया टाकून घेऊया. एकदम सर्वातून सिंपल जे कुरडई म्हणा या पापड म्हणा तर रव्याचेच असतात. एकदम बनवायला इझी जाता आणि लवकर पण बनता. आता ह्या अशा सर्व कुरडया टाकून घेते. तांदळाचे पण पापड आहे, सांडगे आहेत, भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. खूप छान बनवले आहेत, साध्या सोप्या तरीकेने बनवले आहेत. अशाच पूर्ण ह्या कुरडया मी टाकून घेते. हे मिश्रण एकदमच गरम होतो. तो सासा पण एकदम गरम झाला होता. माझ्या हाताला चटके लागत होते म्हणून मी एकदम घाई थोड्याशा वाकड्या तिकडे पडून गेल्या माझ्याच्यानेही. आता हे अशाच सर्व कुरडया टाकून घेते सर्व. आता वाळू घालण्यासाठी हे सर्व मी एका रूममध्ये दिले आहे टाकून. बाहेर खूप हवा होती आणि धूळ उडत होता आणि 2-3 दिवस मग मी हे कंटिन्यू उन्हामध्ये मस्त अशा वाळू घातल्या. आता आपण यांना तळून घेऊया. तर तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी. तर एक असा तुकडा टाकून बघितलं तर हा तो तळून वरती आला. आता हा काढून घेते झाऱ्याने, म्हणजे तेल आपलं छान असं तपलं. आता आपण यामध्ये कुरडया तळूया. ते कुरडी टाकली आणि झाऱ्याने असं प्रेस करायचं. लगेच फुगते. काढून घेते. हे बघा मस्त आणि दिसत पण अशा पांढऱ्या फटक आहे. जाड रवा असला तर थोडासा मिक्सरमधून काढून घ्यायचा, बारीक करून घ्यायचा, म्हणजे पाण्यात टाकला की लगेच भिजते. आणि थोडा वेळ शिजू द्यायचं. पाणी थोडं जास्त घ्यायचं शिजवायच्या वेळेस, नाही तर मिश्रण एकदम घट्ट होऊन जाईल आणि त्याच्या गाठा राहतील. गाठा राहिल्या की ते झाऱ्याने टाकायच्या वेळेस चाळणीमध्ये अटकता, तर त्यांनी जे कुडल्या आहेत ते पाडल्या जात नाही. तशा बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्यायच्या. आता ह्या सर्व अशा तळून घेतल्या मी कुरडया. तुम्ही बघू शकता मस्त असं झाल्या. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि ह्या 10 मिनिटांमध्ये मस्त अशा ह्या कुरडया बनवून रव्याच्या तयार झाल्या आहेत. तर वेळात वेळ काढून रेसिपीचा व्हिडिओ बघितला. थँक्यू सो मच. बाय.